निघते पब्लिक बाहेर. विजा भेटूया. स्टार फ्रूट असतात ना आपले. हो पाई पप्पा येत आयुष्यपत. हाडली झाडं या कुंपणामध्ये आहेत, त्यांनी लावली आहेत. इकडे बंजी लावतोय त्याच्या बॅग. प्रत्येक बाईकला मॉडिफिकेशन आहे. तर मित्रांनो मस्त सनसेट समोर आपल्या सगळ्यांनी लाईट्स लावलेल्या आपल्या लाईट्स भाई. शिअर्स. लास्ट आपली कॉफी आहे. बाय बाय माऊली. बाय बाय. भेटूया लवकरच. हे बघा ही जी भाजी आहे ना, लाल बटाट्याची भाजी, आणि ही कुठल्याही 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये मिळणार नाही. चांगली असणार होता दादा, एवढी ती मस्त बनवली आहे. बाबू अशीच ना बटाट्याची भाजी बनवत सकाळी. हा एक नंबर. राई बी बघा, राई बी ना कडक. एक नंबर. ठीक आहे दादा, एक नंबर झाली भाजी. आऊन बघ रवी वरती गेला तू खाली बघ तर. बाबू आला त्याने बटाट्याची भाजी बनवायची. कडक ना राई. हा भाई सगळं फेल हे भाजी समोर. कडक आहे मस्त बाबूदा. एक नंबर एक नंबर बाबूदा, एक नंबर. मित्रांनो हे बघितलं तुम्ही आता, स्टार फ्रूट असतात ना आपले ते आहे, आणि खतरनाक लागतात. हे जे आहे ना, हे वरचं असं इथे काढायचं आणि त्यानंतर हे कापायचं मध्ये, आणि खतरनाक लागतं. म्हणजे मीठ मसाला टाकून एक नंबर लागतं खरंच. आणि केवढ्या बघा दादा, किती वर्ष आले रे? 2 वर्ष. 2 वर्षामध्ये काय दिलंय बघा ही शपथ. संध्याकाळी बनवू ना आपण. 100 एक तरी असणार. 100 एक नाही जास्त. 500 असतील. 500 असतील. आणि इथे बघा हे तुम्ही बघितलं तर हे जायला विसरलो रे. ह्याला काय बोलत ते बाबूदा? जॅम जॅम जॅम. हा जॅम जॅम जॅम. हे बघा हे पण खतरनाक लागतात. आणि चायपत्ती आहे. हे आता सध्या पिकले नाही आहेत, पण हे मस्त मोठे होतात आणि कडक लागतात खरं. मस्त. चायपत्ती उडली ही चायपत्ती नाही बघा. हे नॉर्मली हळदी नाही ना, ही हळदी नाही ना, चायपत्ती ना. ही चायपत्ती आहे आणि ही कढीपत्ता. कढीपत्ता. हा कढीपत्ता हा आहे. प्रत्येक कोकणाच्या घरामध्ये असतो फ्री मध्ये आपल्याला. आणि हे जे आहे चायपत्ती, हा काजूचा हे आलेला आहे. आणि अरे कच्चेच मस्त वाटत. आता प्रत्येक ह्याच्यामधली जी एवढी पण झाड आहेत ना, इकडे त्याने 30-40 झाडं लावली आहेत. ते आपण तो दाखवेल, तो समजवेल काय काय लावलेत, कुठली कुठली लावली. मला काजू माहिती आहे, मला पपया माहिती आहे, मला नॉर्मली आंब्याने कळतात, पण बाकीची झाडं तो सांगेल कुठली कुठली लावलेत ते आपण बघू. ते काय रे आता? हो पाई पप्पा येत आयुष्यपत. हा डीक आहे. हे पण ह्याला पण किती वर्ष आले रे ह्या पप्पायांना? 2 वर्ष. सगळ्यांना 2 वर्ष झाले. 2 वर्षात काय आलेत बघा. शपथ. त्या बाजूला भरपूर भेटली. हे बघा केवढं काढलं बघा. हे बघा शपथ. पूर्ण पिशवी भाई, पिशवी फाटला आता. दुसरी पिशवी घ्यायला लागेल. मित्रांनो कुठली कुठली झाडं या कुंपणामध्ये आहेत, त्यांनी लावली आहेत. हे जरा फिल्टर लाव रे. ते जरा फिल्टर लाव मला. फिल्टर लाव तुला. अरे एवढा मोठा फिल्टर आहे यार तू. कुठे इथून सुरू करूया? हा. तर हे पहिलं नारळाचं. ह्याला पण 2 वर्ष. सगळी एकदमच लावलीत ना सगळी झाडं? याला 3-4 वर्ष झाले. ओके, म्हणजे हे पहिलं लावलंय. आले नारळ बिरळ आलेत काय? आले नाही काय? छोटे छोटे आलेत. हा हे काय हे बघ ना, हे पण फुटेल आता. हे ना. हा करेक्ट. हे पण नारळाचं ना? हे पण नारळ. हा अरे आलं चांगलं. हे पण नारळाचं. हे सिंगापुरी नारळ. म्हणजे सिंगापुरी नारळ. तो ऑरेंज कलर. खरं बोलतोस की मस्करी करतोय? ऑरेंज कलर आहे, ह्याला ग्रीन कलर आहे फक्त. ओके. सिंगापुरी नारळ ना हा, आणि तो लास्टचा सिंगापुरी. हा मला वाटलं हा मस्करी करतोय. ऑरेंज कलर नारळ होता तो सिंगापुरी नारळ. हा भाई कधी सांगू शकत नाही मस्करी. हा हे काय? आंब्याचं झाड आहे. हे आंब्याच आहे? हा आता अरे मोठं बाकी हा मोर लगेच कळत नाही रे पटकरून. हे आपलं काजू. काजू भाई, हे काजू कसं नाही बघणार. बघा काजू आलेले तिकडे मित्रांनो. हे बघता तुम्ही काजू, ओले काजू. हो इथे बघा. तिकडे मोठे पण हे आलेत. बोंड.
बरोबर बोललास. बोंड आली आहेत तर आमच्या बोंड आली तिथे. बोंडेला बोंड आली आहेत. तर मस्त आहे पण यार काजू. ह्याला पण खूप वेळ आला. वाव, हा आपला मोगरा ना? नाही मग माहित नाही. आबोली सॉरी, मोगरा नाही आबोली. ठीक आहे, फुलाचं झाड आहे. फुलाचं कुठलं रे कोणतरी लावलंय. आणि हे मला काय कोकम. खरं कोकमचं? हो कोकमचं आहे. रतांबा येतील आता ह्याला. आता नाही येणार, त्या टाइम म्हणजे येतील याला पहिले ना. हे मला नाराजच वाटतं. हे याचं आहे चाफा असेल वरती कुठेतरी. ओहो, चाफा बोले ना. हा तिकडे असेल. ऑरेंज कलरचा चाफा. ओके, हा बाबा दिसला. ओके, इकडे चाफा आहे. चला पुढे. आणि हे पेरू भाई. पेरू वरती आहे. म्हणजे हे थोड्या वेळाने आता होईल ना, एका वर्षात? आणि नाही हे तर 2 महिन्यात होतील. काय बोलतो एवढं लवकर? मस्त आहे बघा. होतील. पेरू आले त्याला ऑलरेडी. तर मजा येणार आहे. माझ्या मामाच्या गावी होते पेरूचं झाड आणि खूप मस्त. म्हणजे आम्ही रोज खायचो. इव्हन आमच्या पण. हे जांभळाच आहे भाईने सगळेच लावलंय. जांभूळ हे जस्ट तिकडे टाकी करून त्याला हे लावलेत ना प्लांट्स. डॉंकी नाही. ओके. आणि हे तर आंब्याचं खतरनाक आंबा. हे पण आंबा. हे बघा आले छोटे छोटे बुंडूक. हे कुठलं आहे रे आता? हे लिंबूचं आहे. ओके, हे लिंबूच आहे. आणि हे माहित नाही. हे पण हाय काहीतरी उपयोगी औषधी आहे. ओके, बाबांनी हा रे स्पाइस दाखव भाई. ह्याने तोडलं हे. कुस्कुर त्याला शपथ. हे चाय मध्ये टाकू शकतो. खतरनाक आहे रे. काय वास येतो याला, पहिल्यांदा ऐकलं मी. हे तर दाखवलं मी त्यांना मगाशीच. जाम. हे भारी आहे रे. आता सगळ्यांनंतर दाखवतो. इथं चहा पाती. ते आंब्याचं आहे ना? नाही ते पण जामचं आहे. ओके, जॅमचं आहे ते. एवढं same मोठं आहे. ओके, सेम हे वाटतात रे. हे किरमिजाचं. किरमीज, स्टार फ्रूट किरमीज. चला कढीपत्ता बघितला आपण. चला आता पुढे आहे. हे आता पाठचं एक बाजू संपली आहे. 5,000 टूल. हे काय पपया काढलेत? हे पोपय. पोपोय. हे काय मनी प्लांट आहे ना? आंबा. हे आंबा. हे काय? काळी मिरी. आई शपथ, मी पहिल्यांदा बघितलं काळी मिरीचं झाड. ओके, वेळ असते. ओके. हे पपया. हे पोपय. आणि हे आंबा. आंबा. हे चांगले आंबा आहे. ओहो, आंबे आलेले आहेत. चला, म्हणजे यायला पाहिजे. तिकडे चाललं. चला, आपली फुलांची झाडं. या आपल्या बाईक्स. तो पण आंबा आहे. हा पण आंबा. इलायचीच आहे. इलायची. हा इलायची. इलायची झाड आहे. अजून आलेत नाही, फुलं आली. ओके, खतरनाक आहेत रे. हे आपलं फणस. अरे फणस. हा, ह्याला कसं विसरणार आहे. फणस ह्याला येतात ना, काय लागतात माहिती आहे. मस्त लागतात एकदम. हे पोपटी केली काय आता ही? हा आई शपथ, तेच बोललो. हे पोपटी केल्याने. आई शपथ. हे झेंडू आहे ना? झेंडू. हे पाणी टाकावं लागेल ना? नाही ते आता येतील नवीन. ओके. हे काय रे? ते रुई. वेगळंच आहे रे. गणपतीला अरे हनुमानला वावतात ना. हा. रुईचं फुल. रुईचं फुल. हो. रुईचे पत्ते असतात ना ते. शपथ, खतरनाक यार. हे पण आंबा. आंब्याची झाडं बाई खूप आहेत. हा पण आंबा. एक त्याला नंबर. दाणे फुटले दाणे. जस्ट फुटले. फुटले. हे काय भलतंय रे आता? हे काहीतरी वेगळे 12 महिने आंबे वेगळे आहेत ना हे? दाखवले, बघितले. काहीतरी भलतंय रे. हे आंबे वाटतच नाही. जाऊ दे. हे 12 महिने आंबे. हा कोलंबी आंबा. हे पण आंबे काय आहे? हे लाल चंदन. खरं? हो लाल चंदन. तू काहीतरी भलतं बोलतो ना, मला मस्करी वाटते. हे मामाने दिलेलं झाड आहे लाल चंदन. ओके, हे लाल चंदन. हे आंबा. हे जाम. हे बघ इकडे आहे जाम. हा दिसला. हे काय इकडे पण आहे. हे बघ आलेत काय? बघ इकडे पण आलेत. खाली आलेत खूप सारे. जाम मस्त. आणि ही तुळस आपली. आणि हा सिंगापुरी आंबा आहे. आंबा बोलतोय. नारळ. बरोबर. आणि हे आपलं हे
प्राजक्ता प्राजक्ता पारिजात पारिजातचं फुल. हा आणि हा पण आंबा. तर अशा प्रकारे ह्या बघा कितीतरी झाड आहेत बऱ्यापैकी, जे एक 20 नाही जास्त असेल. 20 मला 30 तरी वाटतील मला जास्तीत जास्त. इकडे बघ ना, इकडे अशी 10 आणि तिकडे अशी 10, 25 झाड आहे. 25 झाड आहेत ना. हा. तर असं हे आपलं आपण ज्या कुंपणात आहात अशी वेगवेगळी झाड आहेत. म्हणजे नॉर्मली खूप व्हरायटीज आहेत आणि खूप मस्त मस्त झाडलेली. त्या 2 वर्ष ना बरोबर, 2-3 वर्ष आधी असतील झाडांना. मस्त यार, ते अशी प्लेस आहे. आणि ही पावसाळ्यात तर अजून अजून कमाल वाटेल. तर ही आता थँक्यू सो मच दा. थँक्यू. हे तुम्हाला आमच्याकडून गिफ्ट. हे तुम्ही हे करू शकता, वास घेऊ शकता याचा. खतरनाक वास आहे रे, स्पाइस. थँक्यू दादा. बस तेच. आणि नंतर इकडे राऊंडला जाणार आपण, पुढे जाऊया ना. चला बघूया मित्रांनो. असं हे वैभवदाचं घर. आणि कालपासून जे आम्ही इकडे आहोत ते निघायचं मन नाही करत. आता सनसेट जाईल त्यानंतर निघू आम्ही. मन नाही करत आहे, खरंच बोलतो तुम्हाला, खरंच. आता निघायची तयारी सुरू आहे. तर आमचे जे रायडर बडीज आहेत, जे लोक बाईकवर आलेत मुंबईवरून, तर ती लोक आता रेडी होतात आहे. तर बघा त्यांची मी प्रत्येक वेळी दाखवतो की बाईकवर बसणं सोपं नाही आहे. त्याच्या आधीची तयारी आहे, त्याच्यानंतरची तयारी आहे. तो बघा रविदा आता तिकडे बंजी लावतो आहे त्याच्या बॅगला. आणि खूप खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे तरी ठीक आहे, आता आम्ही इकडे नॉर्मली इकडे रिलॅक्सेशन आहे तर ठीक आहे. पण कुठे बाहेर जेव्हा जायचं असतं तेव्हा आता रोज लावायचे आणि काढायचे, या लक्षात ठेवा. त्यामुळे आता पॅनियर्स खूप म्हणजे सोप्पा हे आला आहे. पण हे खूप खूप म्हणजे खूप. आणि म्हणजे थंडीमध्ये पावसामध्ये हात दुखतात ते लावताना. ते जेव्हा खेचतो आपण, तो बघा तो जे खेचतो आहे इथून ते देते, तर लिटरली त्या अशा हे लागतात. तर हा टॉप बॉक्स आहे आता त्याने उघडला आहे तो. ही अशीच आहे. आता अमित पण आलेली ते ह्याच्यावरती. तर अशी ही आधी 1 तासा अगोदर अशी तयारी करावी लागते. नंतर मग जॅकेट आणि घाला, त्यानंतर हेल्मेट घाला, चावी लावा आणि निघून जा. अशी वेळी प्रोसिजर आपली असते पूर्ण. प्रत्येक बाईकला मॉडिफिकेशन आहे. या रविदाच्या लाईट्स आहेत इकडे बघताय. खूप 3 प्रकारच्या लाईट्स आहेत वेगवेगळ्या. ह्याला पण लाईट्स. ह्याला हँडल टाकलं. तर हँडल कुठला आर्ट ऑफ मोटरसायकलचा आहे. आणि नंदू भाऊंनी पण ह्याच्यावरती काय केलं. ह्यांच्या बाईकचं नाव मला आवडलं स्पेसिफिकली, जानवर नाव आहे आणि मस्त आहे. ही पण आपली 450 हिमालयन. आणि लास्ट ही नवीन कोरी बाईक आपली गोरिला 450. पण आम्ही बाईक घेतो तर पहिली बाईक म्हणजे नॉर्मली सगळे नेतात, पूजा बिजा करतात सगळं. पण घरी झाल्यानंतर ह्या माणसाकडे पहिली गॅरेजमध्ये बाईक येते. आंदे 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 काट काट येती काट येती काट येती 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 आंदे 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 जांदे 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 सिद्धाले सिद्धाले सिद्धाले. तर ती काय येते जरा सांगशील, काय एवढं वेळ काय? वेळ म्हणजे रायडरला लाईट्स पाहिजे. पण ते त्याच दिवशीच एवढे येतात तुझ्याकडे डायरेक्ट, एवढं ती ओढ आहे. भरोसा आहे ना, भरोसा विश्वास आहे. आणि आपण पण बाईक लवर आहे ना. बाईक लवर आहे बरोबर. बाईक आपण ह्याच्यासाठी कामासाठी करत नाही, एक Correct. प्रेम आहे त्याच्यात. करेक्ट. नाही खरंच मी प्रत्येक वेळी बोलतो आपल्या पब्लिकला की रविदाचे लाईट्स इवन नेक्सॉनला पण आहेत सगळीकडे. तर तो माणूस तसा आहे की तो त्याची गाडी म्हणून बनवतो, तो दुसऱ्याची गाडी म्हणून बोलवतो. जसे मॅकॅनिक दुसरे लोक आहेत सेम, पण तो सगळ्या बाईक तुम्ही बघाल ना एकूण एक इकडे सगळ्या बाईक जेवढ्या पण उभ्या आहेत. आता तर तिकडे 4 बाईक आहेत, पण आमच्या ग्रुपमध्ये 15 ते 20 बाईक आहेत. त्यामध्ये सगळ्यांच्या बाईक तो बनवतो. तर मित्रांनो मस्त सनसेट समोर आपल्या सगळ्यांच्या बाईक्स आणि गाड्या. तर ही आपली स्कोडा अग्निका रा, ह्याचं नाव ठरवायचं. दादा ह्याचं नाव काय ठरवलंस? अजून काय नाव ठेवलेलं नाही, पण काय डोक्यामध्ये आहे? बघूया. ओके. त्याचं काय बोलास? काय चिल्लम्मा पण का असं काळा आहे ना. हे टाकणार ब्लॉग मध्ये. तर ह्याचं नाव ठरवायचं आहे. ही आपली जानवर, ही आपली हिंगकॉंग कॉंग बोलणार तो हिंगकॉंग बाई. ह्याचं पण 1200 व्हायचं बाकी अजून आपल्या स्कॉर्पिओचं. तर असा मस्त सनसेट, आपलं घर माऊली आणि त्याच्या समोर सगळ्या बाईक्स अशा आणि गाड्या उभ्या आहेत.
तर आता सगळे भेटून घेतात एकमेकाला आणि हे लोक निघतील. मग आम्ही नंतर निघू. निघते पब्लिक. बाय रविदा, भेटूया बाय बाय. उद्या. उद्या. यस बाई, चल बाय बाय. बाय, भेटूया आता. बाय पेनकर. बाय बाय. हाँगकाँग किंगकाँग. हाँगकाँग. बाय बाय मित्र. हाँगकाँगला जाऊया. हाँगकाँगला बाय. चला हे लोक निघाले आता. हो चावी द्या ना. चावी दर्शन दाकडे आहे. चावी दर्शन दाकडे आहे. वेगवेगळे. हा थांब थांब, अरे हेल्प करतो. अरे लाईट्स लावलेला आपल्या, लाईट्स भाई. काय मस्त वाटतं बघा, लाईनीमधून सगळे चाललेत ना. विचार करा, हे सगळे आहे तर फक्त 4 जण चाललेत, पण हे जेव्हा आम्ही सगळे असतो एकदम एक 10-15 बाईक, तेव्हा काय मस्त वाटतं बघताना. सगळे आवली गेले, आता शांत आहेत सगळे. नाही रे, विचार घराला पण वाटतंय की नका जाऊ. चला आता निघायची वेळ झालेली आहे. फ्रेश होऊया मस्त. लास्ट कॉफी ऑफ द डे. निघायच्या आधी जरा लास्ट कॉफी ऑफ द डे. मस्त बसलो इथे, खाऊया इथे मस्त. चिअर्स. लास्ट आपली कॉफी आहे झाली. ही जी लाईट आहे, फक्त हीच लाईट बाकी. आता निघालो लास्ट कॉफी पिऊन परत. आता काय 2-3 तासावरती आहे परत घर आपलं. कोलाड म्हणजे खूप जवळ आहे आणि कोकण पट्ट्यावरतीच आहे. म्हणजे तुम्ही जर सर्च कराल तर अलिबाग वरून 1 तास काहीतरी असेल जास्ती असतं. तर हे मोजून 2.5 तासावर आहे. अटल सेतूमुळे तर अजून मुंबईमध्ये एंटर करायला खूप बरं पडतं. पण खरंच म्हणजे एवढं फटाफट एवढ्या क्विक ह्याच्यामध्ये कोलाडला आहे ना, खरंच खूप वरती होतं. आणि काय बोलू तुम्हाला, आता तर निघतो आहे. निघताना पण करू आपण काहीतरी ब्लॉग. लास्ट एंड बघाल तुम्ही, कारण की एंड कधी पण यार हा ब्लॉगचा आहे ना, अशा पिकनिकचा आहे, भले ते 1 दिवसाचे असू दे, 10 दिवसाचे असू दे, 5 दिवसाचे असू दे, काही पण असू दे, पण तो एंड आहे ना असं हे वाटतं यार. खरंच मला खूप आठवण येते. आणि मी हे सरळ खरंच आहे मेमरीजसाठी. आणि खूप लोक बोलतात की खरंच तुझे ब्लॉग बघताना खूप रॉपणा वाटतो, की खूप मस्त वाटतं. आमच्या मित्रांची आठवण येते. इवन व्हिएतनामचं पण ह्याचं पण बोललेलं की व्हिएतनाम आम्ही कधी बघितलं, म्हणजे तुझ्या ब्लॉगमधून बघितलं तर खूप बरं वाटतं. असं खूपच बरं वाटतं. तर असं हे सेम छोट्या गोष्टी आहेत ना, भलेही बाहेर गेलो, कितीही मोठा आलो तरी रूटची कनेक्ट या गोष्टी ठेवतात. बघा ना किती मस्त आहे. म्हणजे मी विचार नाही केलं, कोलाडला एवढं सुंदर घर. कालपासून हेच बोलतो, कारण मला ते हेच नाही होतं. एवढं मस्त आहे यार खरंच. वैभवताच्या पप्पांना हॅट्स ऑफ. आणि खरंच खूप मस्त आहे यार घर. काय बोलू. माऊली हा आता येणार आहे तो इकडे. ओके चालू ठेवतो लाईट मग. हा, ही आणि मावी चालू ठेवतो तो खाडी. ओके भाई, निघूया. चला गाडी बाहेर काढी, पुढे घे. काय गाडी बाहेर काढून पण गेट बंद करायचं. ओके काढ गाडी आता. मला काही पण दिसत नाही तिकडे, काही पण. ती एक समोर लाईट दिसते बस, काहीच दिसत नाहीये. फुल एवढा काळोख आहे भाई, एवढा काळोख आहे खरंच. कॅमेऱ्यामध्ये ना पण काहीच दिसत नाहीये इकडे साईडला. आपली एक गाडी निघाली आहे, अग्निका स्कोडा. जाऊ दे पुढे. बस 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 बस. आणि स्कॉर्पिओ आपली पण मस्त कार आहे यार. हा ब्रो, त्याला वरची मचानची लाईट चालू आहे. हा तो येईल ना. हा ओके. हाय करून टाकी त्याला लास्ट. बाय काय यार, हाय करणार. हाय हाय नमस्कारी करता. बाबूदा चल जा, एकत्र जाऊ. कुठे ब्रेक तर नाहीये, कारण की काही ठरवलं नाहीये काय प्लॅन आउट. तर बघू आता किती वाजले आहेत. 8:30. 1 मिनिट. तर किती वाजलेत? 8:30. 8:30 ना. 8:25.
8:25 झाले आता निघतो इथून. मोस्टली त्यांना ते जे पुढे गेलेत आपले रायडर्स त्यांना 10:30 दाखवत होता. ते लोक 1 तास अगोदर निघालेले 7:30ला काहीतरी. तर बघू आम्हाला किती वेळ दाखवतं काय दाखवतं मध्ये थांबायचंच जेवायला ते पण आम्ही सांगू तुम्हाला कळू. चला बाय बाय. बाय बाय माऊली. बाय बाय. भेटूया लवकरच. चला बसूया. माऊलीला बाय बाय केलेलं आहे. तर आम्ही आता घरी चाललोय. सोड ना कशाला एक कॅमेरा कशाला करायचं तुला कशाला याच्यावरती गाड्यांचा संबंध आहे का आणि मला सांग? श्वेताने रोजच्या प्रमाणे 10ची काहीतरी गाडी तोडलेली आहे. मित्रांनो तुम्ही बघताय दादा इथून कॅमेराने बघतोय. अरे तुझा आणि गाड्यांचा काही संबंध आहे का तिकडे? कशाला जायचं तुला तिकडे गाड्यांकडे? काय संबंध आहे का? मी बाहेर निघ तिकडनं. अरे जा ना तिकडे बाहेर निघ ना. अरे काय सुरू अरे आहे इकडे काय कळत नाही मला. काय सुरू आहे कळत नाही. देवा कुठे पोहोचवलास रे देवा. तुला नवीन तयार झाले ना त्याला त्यात सोड. श्वेता दी इथे बघा जरा कॅमेऱ्यात बघा. हा बोला. हाय करा हाय. हे बघा दोघं बघा. A few moments later. हाय मैत्रिणी. हॅलो काय करतेस मैत्रिणी? कशी आहे?